वेलकम टू माय एसबी एजुकेशनल चैनल। आज हम देखेंगे गाना योगी पंडित पुट्टराज गवाई प्रश्नोत्तरಗಳು पार्ट 1। मतलब गाना योगी पंडित पुट्टराज गवाई के क्वेश्चन एंड आंसर्स पार्ट 1। तो चलिए शुरू करते हैं। शुरू करने से पहले अगर आपने चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज़ जल्दी से सब्सक्राइब कीजिए। ಕೆಳಗಿನ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಒಂದು ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಉತ್ತರಿಸಿ। ಫಸ್ಟ್ ಒನ್, ಪುಟ್ಟರಾಜರ ತಂದೆ ತಾಯಿಗಳ ಹೆಸರೇನು? आंसर, ತಂದೆ ರೇವಣ್ಣಯ್ಯ, ताई सिद्धम्म। इसका मतलब है पुट्टराज के माता पिता का नाम क्या था? इसका आंसर है पुट्टराज के पिता का नाम ರೇವಣ್ಣಯ್ಯ और माँ का नाम सिद्धम्म था। सेकेंड क्वेश्चन, ಶ್ರೇಷ್ಠ ಗುರುವಿನಲ್ಲಿ ಎಂತಹ ಶಕ್ತಿ ಇರುತ್ತದೆ? ಆನ್ಸರ್, ಶಿಷ್ಯರ ಮನಸ್ಸನ್ನು ಓದುವ ಶಕ್ತಿ ಇರುತ್ತದೆ। इसका मतलब है श्रेष्ठ गुरु के पास कैसी शक्ति होती है? इसका आंसर है स्टूडेंट्स का मन पढ़ने की शक्ति होती है। थर्ड क्वेश्चन, ताई सिद्धम्म पंचाक्षरी ಗವಾಯಿಗಳಲ್ಲಿ ಏನೆಂದು ಬೇಡಿಕೊಂಡಳು? ಆನ್ಸರ್, ಪಾದಕ್ಕೆರಗಿ ಸೆರಗೊಡ್ಡಿ ಮಗನನ್ನು ಮನೆಗೆ ಕಳುಹಿಸಿಕೊಡುವಂತೆ ಬೇಡಿಕೊಂಡಳು। इसका मतलब है माँ सिद्धम्म पंचाक्षरी गवाई से क्या मांगती है? क्या कहकर उनसे मांगती है? इसका आंसर है माँ सिद्धम्म पंचाक्षरी गवाई के पैरों में गिर के अपनी झोली पहला के मेरे बेटे को वापस घर भेज दीजिए कहकर मांगती है। फोर्थ क्वेश्चन, ಪುಟ್ಟರಾಜರು ಯಾವ ಯಾವ ಭಾಷೆಗಳಲ್ಲಿ ಪಾಂಡಿತ್ಯ ಗಳಿಸಿದ್ದರು? ಆನ್ಸರ್, ಕನ್ನಡ, ಹಿಂದಿ, ಸಂಸ್ಕೃತ ಭಾಷೆಗಳಲ್ಲಿ ಪಾಂಡಿತ್ಯ ಗಳಿಸಿದ್ದರು। इसका मतलब है पुट्टराज कौन से भाषाओं में मास्टरी हासिल की थी? इसका आंसर है पुट्टराज ने कन्नड़ा, हिंदी, संस्कृत लैंग्वेजेस में मास्टरी हासिल की थी। फिफ्थ क्वेश्चन, ಪುಟ್ಟರಾಜರು ಖಾದಿ ಬಟ್ಟೆ ತೊಡಲು ನಿರ್ಧರಿಸಿದ್ದು ಏಕೆ? ಆನ್ಸರ್, ಸ್ವದೇಶಿ ಆಂದೋಲನಕ್ಕೆ ಕೈ जोड़िಸುವುದಕ್ಕಾಗಿ। इसका मतलब है पुट्टराज खादी के कपड़े पहनने का डिसाइड करते हैं क्यों? इसका आंसर है स्वदेशी आंदोलन को हाथ जोड़ने के लिए डिसाइड करते हैं। ಈ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ 3-4 ವಾಕ್ಯಗಳಲ್ಲಿ ಉತ್ತರಿಸಿರಿ। ಫಸ್ಟ್ ಒನ್, ಬಾಲಕ ಪುಟ್ಟಯ್ಯ ಕಣ್ಣುಗಳನ್ನು ಕಳೆದುಕೊಂಡದ್ದು ಹೇಗೆ? ಉತ್ತರ, ಹುಟ್ಟಿದ 6 ತಿಂಗಳಿಗೆ ಕಣ್ಣಿನ ರೋಗ ಬಂದಿತ್ತು। ಆಗ ಬರೀ ನಾಟಿ ವೈದ್ಯ ಇತ್ತು। ಅವರು ಕಣ್ಣುಗುಡ್ಡೆಗೆ ನಾಯಿಯ ಮೈಯಲ್ಲಿರುವ ಹುಳು ಮುಟ್ಟಿಸಬೇಕು ಎಂದು ಹೇಳಿದರು। ಆಗ ಮುಟ್ಟಿಸುವಾಗ ಹುಳು ಕೈ ಜಾರಿ ಕಣ್ಣು ಒಳಗೆ ಬಿದ್ದು ಬಿಟ್ಟವು। ಆಗ ಪುಟ್ಟಯ್ಯ ಕಣ್ಣುಗಳನ್ನು ಕಳೆದುಕೊಂಡರು। इसका मतलब है पुट्टಯ್ಯ ने अपनी आँखें बचपन में ही खो दी थी कैसे? पुट्टಯ್ಯ ने बचपन में ही अपनी आँखें कैसे खो दी थी कहकर पूछ रहे हैं। इसका आंसर है पुट्टಯ್ಯ जब 6 महीने के थे तभी उन्हें आँखों की बीमारी हो जाती है, उनकी आँखों में पर्दा आ जाता है। तब के समय में बड़े बड़े डॉक्टर्स नहीं थे, सिर्फ हकीम हुआ करते थे। उनके माँ बाप उन्हें हकीम के पास ले जाते हैं। वो हकीम बोलते हैं कि इनके आँख के पर्दे पर कुत्ते के जिस्म में रहने वाले एक कीड़े को उसको टच कराना चाहिए तभी इनकी आँखें ठीक हो सकती है कहते हैं। उनके माँ बाप उस कीड़े को आँख के पर्दे पर लगाते समय वो कीड़ा फिसल कर आँख के अंदर ही गिर जाता है। इससे पुट्टಯ್ಯ की आँखें चली जाती है। इस तरह से पुट्टಯ್ಯ ने बचपन में ही अपनी आँखें खो दी थी। सेकेंड क्वेश्चन, ಬಾಲಕ ಪುಟ್ಟಯ್ಯ ಪಂಚಾಕ್ಷರಿ ಗವಾಯಿಗಳ ಶಿಷ್ಯನಾದದು ಹೇಗೆ? ಉತ್ತರ, ಸಂಗೀತ ಲೋಕದ ಜಗದ್ಗುರು ಪಂಡಿತ್ ಪಂಚಾಕ್ಷರ ಗವಾಯಿಗಳ ಸಂಚಾರಿ ಸಂಗೀತ ಪಾಠಶಾಲೆ ಒಮ್ಮೆ ಗವಿಮಠದಲ್ಲಿ ಕ್ಯಾಂಪ್ ಮಾಡಿತ್ತು। ಅಲ್ಲಿಗೆ ಮಾವನವರೊಂದಿಗೆ ಪುಟ್ಟಯ್ಯನು ಬಂದು ಗುರುಗಳಾದ ಪಂಚಾಕ್ಷರ ಗವಾಯಿಗಳ ಶಿಷ್ಯತ್ವ ಸ್ವೀಕರಿಸಿ
ಪ್ರೀತಿಯ ಶಿಷ್ಯರೆಲ್ಲರಲ್ಲಿ ಈತನು ಒಬ್ಬನಾದನು. इसका मतलब है पुट्टಯ್ಯ पंचाक्षर गवाई के स्टूडेंट बनते हैं कैसे. पुट्टಯ್ಯ पंचाक्षर गवाई के स्टूडेंट कैसे बनते हैं कहकर पूछ रहे हैं. इसका आंसर है संगीत लोक के जगत गुरु पंडित पंचाक्षर गवाई का चलता फिरता स्कूल एक बार गवी मठ में कैंप डालते हैं. उस कैंप में पुट्टಯ್ಯ अपने मामा के साथ जाते हैं. जाके गुरु पंचाक्षर गवाई के स्टूडेंट बन जाते हैं. यही नहीं, वो उनके ख़ास स्टूडेंट्स में से ये भी एक ख़ास स्टूडेंट बन जाते हैं. ಥರ್ಡ್ ಕ್ವಶನ್, ತಾಯಿ ಸಿದ್ದಮ್ಮ ಪುಟ್ಟರಾಜನನ್ನು ಏನೆಂದು ಆಶೀರ್ವದಿಸಿದಳು. ಉತ್ತರ, ನಿನ್ನಂಥ ಶ್ರೇಷ್ಠ ಪುತ್ರ ರತ್ನವೊಂದನ್ನು ಹೆತ್ತ ಭಾಗ್ಯ ನನ್ನದಾಗಲಿ. ಹೆಂಡತಿ ಮಕ್ಕಳು ಸಂಸಾರವೆಂಬ ಬಂಧನದಲ್ಲಿ ಬಂಧಿಯಾಗುವುದು ನಿನಗಿಷ್ಟವಿಲ್ಲದಿದ್ದರೆ ನನ್ನ ಜೊತೆ ಬರುವುದು ಬೇಡ ಮಗನೇ. ಗುರು ಪಂಚಾಕ್ಷರರು ತೋರುವ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ನೀನು ನಡೆದು ಅಮರನಾಗು ಕಂದ ಎಂದು ಮಗನನ್ನು ಅಂತಃಕರಣ ತುಂಬಿ ಹರಸಿದರು. इसका मतलब है माँ सिद्धम्मा पुट्टराज को क्या कहकर आशीर्वाद देती है. इसका आंसर है तुम्हारे जैसे महान बेटे को पैदा करने का भाग्य मुझे मिला है. बीवी बच्चे संसार नाम के बंधन में बंधना तुम्हें पसंद नहीं है तो मेरे साथ मत आओ बेटा. गुरु पंचाक्षर के पास ही रहकर उनके बताए हुए रास्ते पर चल के अमर हो जाओ मेरे बच्चे कहकर आशीर्वाद देती है. ಫೋರ್ತ್ ಕ್ವಶನ್, ವಿಶೇಷ ಚೇತನರಿಗೆ ನೀವು ಯಾವ ಮಾತುಗಳಿಂದ ಧೈರ್ಯ ತುಂಬುವಿರಿ. ಉತ್ತರ, ದೈಹಿಕ ನ್ಯೂನತೆಗಳು ಎಂದೂ ಅಡ್ಡಿಯಾಗಲಾರವು. ಅದರೊಂದಿಗೆ ಅಸಾಧ್ಯವಾದುದನ್ನು ಸಾಧಿಸಬೇಕೆಂಬ ಛಲವು ಸೇರಿಕೊಂಡರೆ ಗುರಿಯು ಹತ್ತಿರವಾಗುತ್ತದೆ. ಯಾವುದೇ ಅಂಗವೈಕಲ್ಯವಿದ್ದರೂ ಸಕಾರಾತ್ಮಕ ಚಿಂತನೆ ಮಾಡುವುದರ ಮೂಲಕ ಗುರಿಯನ್ನು ಸಾಧಿಸಬೇಕು. इसका मतलब है विशेष रूप से प्रतिभाशाली लोगों के लिए कौन सी बातों से उनमें साहस भरेंगे. धैर्य मतलब साहस, करेज. इसका आंसर है हमारी शारीरिक कमियां कभी भी हमारे एम के बीच में नहीं आना चाहिए. हमारे मन में नामुमकिन को मुमकिन करने की ज़िद होनी चाहिए. तभी हम हमारा एम या मकसद पूरा कर सकते हैं. हम में कोई भी कमी हो तो हमें उसके बारे में नेगेटिव नहीं सोचना चाहिए. हमें ये कमी है, हमसे ये नहीं हो सकता, ऐसा नहीं सोचना चाहिए. कभी भी पॉजिटिव थिंकिंग करके अपने एम को, अपने मकसद को पूरा करना चाहिए. ಈ ಕೆಳಗಿನ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ 8-10 ವಾಕ್ಯಗಳಲ್ಲಿ ಉತ್ತರಿಸಿರಿ. ಫಸ್ಟ್ ಒನ್, ಅಂಗಹೀನತೆ ಸಾಧನೆಗೆ ಅಡ್ಡಿಯಾಗದು ಎಂಬ ಮಾತು ಪುಟ್ಟರಾಜರ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಿಜವಾಗಿದೆ, ಹೇಗೆ ಸಮರ್ಥಿಸಿರಿ. ಉತ್ತರ, ಪುಟ್ಟರಾಜರ ವಿಷಯದಲ್ಲಿ ನಿಜವಾಗಿದೆ. ಇದಕ್ಕೆ ಸಾಕ್ಷಿ ಅವರ ಸಾಧನೆ. ಸ್ವರಮಂಡಲ ಸಾರಂಗಿ, ಸಾರೋಟ, ಪಿಟೀಲು, ಹಾರ್ಮೋನಿಯಂ, ತಬಲ ವಾದ್ಯಗಳನ್ನು ನುಡಿಸುವುದರಲ್ಲಿ ಪ್ರಾವೀಣ್ಯತೆಯನ್ನು ಪಡೆದಿದ್ದರು. ಹಿಂದೂಸ್ತಾನಿ ಹಾಗೂ ಕರ್ನಾಟಕ ಸಂಗೀತದ ಹಾಡುಗಾರಿಕೆಯಲ್ಲಿ ಸಿದ್ಧಿಯನ್ನು ಗಳಿಸಿದರು. ಬ್ರೈಲ್ ಲಿಪಿಯನ್ನು ಕಲಿತರು. ಕನ್ನಡ, ಹಿಂದಿ, ಸಂಸ್ಕೃತದ ಪರಿಚಯವನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡರು. 60ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಕೃತಿಗಳನ್ನು ರಚಿಸಿದ್ದಾರೆ. ಇದರಲ್ಲಿ ಹಲವಾರು ನಾಟಕಗಳು ಇವೆ. ಸಾರ್ವಜನಿಕ ಪತ್ರಿಕೆಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶಕರೂ ಆಗಿದ್ದರು. ಶ್ರೀ ಕುಮಾರೇಶ್ವರ ಎಂಬ ನಾಟ್ಯ ಸಂಘವನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿದರು. ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಗಳನ್ನು ವಿಸ್ತರಿಸಿದರು. ಸಹಸ್ರಾರು ಬಡಮಕ್ಕಳ ಜ್ಞಾನದಾಹವನ್ನು ಹಿಂಗಿಸಿದರು. ಇವರ ಸಾಧನೆಗೆ ಸಾಕ್ಷಿ ಇವರಿಗೆ ದೊರೆತ ಪುರಸ್ಕಾರಗಳು. ಇವರ ಯಾವುದೇ ಸಾಧನೆಗೂ ಇವರ ಅಂಗವಿಕಲತೆ ಅಡ್ಡಿಯನ್ನುಂಟು ಮಾಡಲಿಲ್ಲ. इसका मतलब है विकलांगता हमारे अचीवमेंट के बीच में नहीं आ सकता. ये बात पुट्टराज के लाइफ में साबित हो गई है. कैसे एक्सप्लेन करना है. अंगहीनते मतलब विकलांगता, हैंडीकैप. इसका आंसर है पुट्टराज के विषय में ये बात सच है. इसके सबूत के तौर पर है इनके अचीवमेंट्स. स्वारमंडल सारंगी, सारोट, पिटीलू, हारमोनियम, तबला, ये सब
म्यूज़िक इंस्ट्रूमेंट्स है। ये सारे इंस्ट्रूमेंट बजाने में पुट्टराज माहिर थे और इसके साथ ही हिंदुस्तानी और कर्नाटक संगीत गायन में नाम कमाया और ब्राइल लिपि सीखे। कन्नड़ा, हिंदी, संस्कृत का परिचय मालूम कर लिया। 60 से भी ज़्यादा किताबें तैयार की। सार्वजनिक पत्रिका के लिए मार्गदर्शक बने। श्री कुमारेश्वर नाम का नाट्य संघ की स्थापना करते हैं। शिक्षा संस्थाएं बनवाने लगते हैं। गरीब बच्चों की मदद करते हैं। इन्हें कई अवार्ड्स भी मिले हैं। इनके कोई भी अचीवमेंट में इनके विकलांगता बीच में नहीं आई। मतलब इनके कोई भी अचीवमेंट में उनका अंधापन बीच में नहीं आया। ಸೆಕೆಂಡ್ ಕ್ವಶನ್, ಪುಟ್ಟಯ್ಯ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಮುಡುಪಾದ ಪ್ರಸಂಗವನ್ನು ವಿವರಿಸಿ. ಉತ್ತರ: ಪಂಚಾಕ್ಷರ ಗವಾಯಿಗಳ ಸಂಚಾರಿ ಪಾಠಶಾಲೆಯು ಹೊಳೆ ಆಲೂರಿನಲ್ಲಿ ಕ್ಯಾಂಪ್ ಹಾಕಿದ್ದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ತಾಯಿಯಾದ ಸಿದ್ದಮ್ಮನವರು ಬೆಳೆದು ದೊಡ್ಡವನಾದ ಪುಟ್ಟರಾಜರನ್ನು ಕಾಣಲು ಬಂದರು. ಸಂಗೀತದ ಸಕಲ ವಿದ್ಯೆಗಳಲ್ಲಿ ಪಾರಂಗತನಾದ ಮುದ್ದು ಮಗನನ್ನು ನೋಡಿದ ತಾಯಿಗೆ ಅಂತಃಕರಣ ತುಂಬಿ ಬಂತು. ಪಂಚಾಕ್ಷರಿ ಗವಾಯಿಗಳ ಪಾದಕ್ಕೆರಗಿ ಸೆರಗೊಡ್ಡಿ ಮಗನನ್ನು ಕಳುಹಿಸಿಕೊಡುವಂತೆ ಬೇಡಿಕೊಂಡರು. ಗವಾಯಿಗಳು ಅವನು ಬಂದರೆ ಕರೆದುಕೊಂಡು ಹೋಗು ಎಂದು ವಾತ್ಸಲ್ಯಪೂರ್ಣವಾಗಿ ಹೇಳಿದರು. ಸಿದ್ದಮ್ಮನವರು ಪುಟ್ಟಯ್ಯನೆಡೆ ಬಂದು ಮನೆಗೆ ಬರುವಂತೆ ಕೇಳಿಕೊಂಡರು. ಆದರೆ ಪುಟ್ಟಯ್ಯನ ಮನಸ್ಸು ದೃಢವಾಗಿತ್ತು. ತಾಯಿಗೆ ಮೃದುವಾದ ಮಾತುಗಳಿಂದಲೇ ತನ್ನಿಚ್ಛೆಯನ್ನು ಹೇಳಿದರು. ನನಗೆ ನನ್ನ ಸರ್ವಸ್ವವು ಗುರುಗಳು ಸಮಾಜದ ಹಣದಿಂದ ನನಗೆ ವಿದ್ಯೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಸಮಾಜದ ಋಣವನ್ನು ತೀರಿಸದೆ ಅದು ಹೇಗೆ ನಿನ್ನ ಜೊತೆ ಬರಲಿ ಎಂದು ತಾಯಿಯನ್ನು ಕೇಳಿದರು. ನಾನು ಎಲ್ಲ ಬಂಧನಗಳನ್ನು ತೊರೆದು ಹಾಕಿರುವೆ. ಗುರು ಪಂಚಾಕ್ಷರರೇ ನನ್ನ ಸರ್ವಸ್ವ. ಅವರ ಆಜ್ಞಾಧಾರಕ ನಾನು. ನಿನ್ನ ಮಗನೆಂಬ ಭಾವವನ್ನು ತೊರೆದು ಹಾಕಿ ನನ್ನನ್ನು ಸಮಾಜಕ್ಕೆ अर्पिसु ताई ಎಂದು ಹೇಳಿದರು. इसका मतलब है पुट्टय्या किस तरह से समाज के हवाले हो गए थे, इस बारे में लिखना है. इसका आंसर है, पंचाक्षर गवाई का चलता फिरता स्कूल एक दिन होले आलूर में कैंप डालते हैं. उस समय माँ सिद्धम्मा अपने बेटे को देखने के लिए आती है. संगीत के दुनिया में इतने आगे बढ़े हुए बेटे को देखकर उनका मन भर आता है. फिर पंचाक्षर गवाई के पैरों में गिरकर अपने बेटे को वापस भेजने के लिए कहती है. पंचाक्षर गवाई अगर वो आना चाहे तो ले जाओ कहकर बहुत नरमागी से बोलते हैं. सिद्धम्मा पुट्टय्या के पास जाकर घर चलने के लिए कहती है, मगर पुट्टय्या ने मन बना लिया था. पुट्टय्या नरम लहजे में अपनी माँ को अपनी इच्छा बताते हैं कि मैंने जो गाना बजाना ये संगीत सीखा है, ये संगीत का नॉलेज पंचाक्षर गुरु ने मुझे समाज के पैसों से ही दिलाया है. समाज का ये एहसान चुकाए बगैर मैं कैसे आ सकता हूँ माँ, कहकर पूछते हैं. मैंने संसार के बंधनों को छोड़ दिया है. पंचाक्षर गुरु ही मेरे सब कुछ है. मैं उनका आज्ञाधारक हूँ. तुम्हारा बेटा हूँ ये भावना को छोड़ के मुझे समाज के हवाले कर दो माँ, कहकर बोलते हैं. तो बच्चों, इसका पार्ट 1 यहीं पे ख़त्म होता है. इसके आगे के संदर्भा, ग्रामर आपको इसके पार्ट 2 में मिल जाएंगे. अगर आपको ये वीडियो अच्छा लगे तो लाइक, शेयर एंड सब्सक्राइब ज़रूर करना. सब कुछ फ्री है तो जल्दी से कर दीजिए.